हंडाभर पाण्यासाठी मायमाऊलींना उन्हातानात भटकंती करावी लागते। पाणी प्रश्नावर सरकार आणि प्रशासनाची मात्र उदासीनता दिसून येते। पाहुयात मराठवाड्याच्या पाणी टंचाईचं हे भीषण वास्तव। मराठवाड्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाऊस कमी झाल्यानं अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। पाण्याचे सर्व स्रोत आटल्यानं महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे। गावात जलजीवन मिशनची बोगस कामं झाल्यानं आणि शासकीय योजनांचे लाखो रुपये खर्चूनही गावात पाणी न आल्यानं गावकऱ्यांवर भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। नागरिकांना तर तहान भागवण्यासाठी विकत पाणी घेऊन पिण्याची वेळ आली आहे। गावात पाण्याची परिस्थिती खूप बिकट आहे। गावात विकत पाणी घ्यावं लागायले आणि ज्याचा परिवार मोठा आहे त्याने विकत पाणी तरी कुठपर्यंत घ्यावं, ज्याचं लहान आहे त्याचं साहजिक आहे बाबा। आणि तळ्याचं पाणी सोडायले, प्यायला पाणी नाही म्हणून विकतच घ्यावं लागायले। आमच्या गावाला आधीपासूनच पाण्याची योजना नाहीच कुठे। आधीच होते 1-2 टाक्या होत्या, ते टाक्या आता पण नाहीत आणि ह्या नवीन टाक्या आल्या त्याच्यात पण पाणी नसते। 15-20 दिवसांनी पाणी आम्हाला नळाला सुटते, तर 15-20 दिवस आम्ही पाणी ते आता पण ते प्यायचं नाही सुटत, ते तळ्याचं पाणी सोडतात, प्यायचं पाणी आम्हाला नाहीच। हिंगोली जिल्ह्यातील पाण्याचे सर्व स्रोत आटलेत, त्यामुळे अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। मकोडी या गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना मोठा संघर्ष करावा लागतोय। लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी अनेक योजना राबवतात, मात्र त्या योजना खरंच लोकांपर्यंत पोहोचतात की नुसत्या कागदावरच राहतात याचा गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे। अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनच्या योजनेचं काम झालं, पाण्याच्या टाक्या अनेक ठिकाणी बांधण्यात आल्या, मात्र संपूर्ण कामं बोगस झाल्यानं पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करतात। पाणीच नाही 12 महिने झालं, मग आता वनवाने हिंडतो, इकून तिकून कामं करून येतो आणि मग खरे बाया मी आता कोठा हिंडा। सरकारने योजना केली त्याला पाणीच नाही, 12 महिने झालं। शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागते आहे। यावर उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। ग्रामीण भागातील महिलांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करत आपली तहान भागवावी लागते आहे। शासकीय योजनांचं पाणी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीये, ते पाणी नेमकं कुठं मुरतं याची चौकशी होणं गरजेचं आहे। यावर्षी मराठवाड्यामध्ये अतिशय कमी पाऊस पडलेला आहे, याचाच परिणाम हंडाभर पाण्यासाठी लाखो लोकांना ग्रामीण भागामध्ये फिरावं लागतंय, डोक्यावर हंड्यानी पाणी आणावं लागतंय। मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी पाऊस पडलेला आहे, त्यामुळं मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा संकट झळा ज्या म्हटलं जातं त्या पाहायला मिळत आहेत आणि प्रामुख्यानं सर्वसामान्य जनतेनं आता हंडाभर पाण्यासाठी कसरत करायला सुरुवात केलेली आहे। हिंगोलीहून गजानन वाणीसह मी सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।